श्रावणी ही एक साधी शांत स्वभावाची मुलगी होती. गावातल्या एका लहानशा घरात ती आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. स्वप्न मोठी होती पण परिस्थिती मर्यादित होती. तिला लिहायला वाचायला खूप आवडायचं. शब्दांमध्ये ती स्वतःला शोधायची. अमोल मात्र शहरातून नुकताच गावात बदली होऊन आलेला शिक्षक. दिसायला साधा पण विचारांनी खूप प्रलब्ध. तो विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर आयुष्य जगवायला शिकवत असे. शेवटी भेट शाळेच्या लायब्ररीत झाली. श्रावणी पुस्तक शोधत होती आणि अमोल सेल्फवर पुस्तक ठेवत होता. दोघांचे हात एकाच पुस्तकावर आले. नजरानजर झाली आणि काहीतरी न बोलता मनात घर करून गेलं. हळूहळू भेटी वाढू लागल्या. शाळेची सुट्टी, गावची वाट, पावसाळ्यातील चहा टपरी. त्यांचं नातं नाव न दिलेलं होतं पण भावना खोल होत्या. श्रावणीला माहिती होतं हे प्रेम सोपं नाही. कारण अमोल शहरात परत जाणार होता आणि श्रावणीला तिच्या घरची जबाबदारी होती. तरीसुद्धा दोघांनी एकमेकांना वचन दिलं नाही, फक्त एकमेकांवर विश्वास ठेवला. एक दिवस अमोलची बदली झाली. जाता जाता तो म्हणाला, श्रावणी, आयुष्य कधीतरी पुन्हा भेट घडवेल. तो गेला पण त्याच्या आठवणी गावात, वाऱ्यात पानगळीत राहिल्या. श्रावणीचं आयुष्य पुढे सरकलं. घरची जबाबदारी, काम, संघर्ष, पण मन कुठेतरी थांबलेलं. वर्षांनी एक दिवस गावात शाळेचा वार्षिक कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणा म्हणून अमोल आला. नजरानजर झाली. तीच शांतता, तीच भावना. यावेळी अमोल म्हणाला, मी आलोय कायमचा. श्रावणीच्या डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते. ते होतं संयमाचं फळ. काही प्रेमकथा भेटींच्या नसतात, त्या थांबण्याच्या असतात. ही होती श्रावणी आणि अमोलची प्रेमकथा, जिथे प्रेमाने वेळेची परीक्षा जिंकली. ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.